मित्रांनो, औरंगजेबाने हिंदूंचे अनेक मंदिरे तोडली. 9 एप्रिल 1969 रोजी त्याने हिंदू मंदिरे तोडण्याचे आदेश काढले. त्याचे शासन असलेल्या सर्व भागांसाठी हे आदेश होते. त्याने जी मंदिरे तोडली त्यात हिंदूंचे सर्वाधिक श्रद्धास्थान असलेले काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिराचाही समावेश आहे. पाहूयात याविषयी सविस्तर माहिती. नमस्कार, मी सुरेश. इनसाइड स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, मुघल बादशाह औरंगजेब याचे गुणगान करून समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी वादात अडकले आहेत. अबू आझमी यांना विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अबू आझमींना उत्तर प्रदेशात पाठवा, त्यांचा चांगला उपचार करू या शब्दात फटकारले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील छावा चित्रपटामुळे औरंगजेबाची क्रूरता आजच्या पिढीपर्यंत आली. औरंगजेब किती निर्दयी, निष्ठुर, हिंसक, अमानुष होता ते पडद्यावर पाहून चित्रपट पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे येत आहे. औरंगजेबाचा इतिहास वाचल्यावर क्रूर शब्दही त्याच्या पुढे खूप खुजा ठरतो. 5वा मुघल बादशाह शहाजहान याला 4 मुले होती. त्यात दारा शिकोह, शाह शुजा, औरंगजेब आणि मुराद बख्श. औरंगजेबाचे पूर्ण नाव अबुल मुझफ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब होते. त्याचा जन्म 4 नोव्हेंबर 1618 रोजी गुजरात मधील दोहाड येथे झाला. औरंगजेब हा शहाजहान आणि मुमताज यांचा मुलगा होता. शहाजहान यांना दारा शिकोह याला उत्तराधिकारी करायचे होते. दारा शिकोह याला सर्व धर्मांमध्ये रस होता. त्याने अनेक हिंदू धर्मग्रंथ उर्दू फारसी भाषांतरही केले होते. सत्ता आणि राजकारणाऐवजी शांतता त्याला आवडत होती. इतिहासकार अविक चंदा यांनी त्यांचे पुस्तक दारा शिकोह द मॅन हू वुड बी किंग मध्ये म्हटले की शहाजहान यांचे दारा शिकोह यांच्यावर इतके प्रेम होते की त्याला कधी सैन्य अभियानासाठी पाठवले नाही. परंतु औरंगजेब याला वयाच्या 16व्या वर्षी दक्षिण भारतात मोहिमेवर पाठवले. 1657 मध्ये शहाजहान आजारी पडल्यानंतर मुघल साम्राज्यात उत्तराधिकारीसाठी संघर्ष सुरू झाला. औरंगजेबाने आग्र्याचा किल्ला ताब्यात घेऊन वडील शहाजहान यांना कारागृहात टाकले. सत्ता संघर्षातून औरंगजेब दारा शिकोह यांच्यात युद्धही झाले, परंतु दारा शिकोह पराभूत झाले. फ्रेंच इतिहासकार फ्रान्सवा बर्नियल यांनी ट्रॅव्हल इन द मुघल एम्पायर पुस्तकात लिहिलं आहे की औरंगजेबाच्या आदेशावरून दारा शिकोह याला हत्तीवर बसवले होते. साखळी दंडांनी त्याला बांधले होते. त्याच्या मागे दारा शिकोह याचा 14 वर्षांचा मुलगा दुसऱ्या हत्तीवर बसवला होता. दारा शिकोह याची दिल्लीच्या रस्त्यावरून नग्न धिंड काढण्यात आली. त्याच्या 14 वर्षाच्या मुलाचाही अपमान करण्यात आला. त्यानंतर 30 ऑगस्ट 1659 रोजी त्याचे शिर धडावेगळे केले. दारा शिकोह याचा छन्न विछिन्न रक्ताने माखलेलं शिर औरंगजेबासमोर आणले गेले. औरंगजेब काही वेळ त्याच्याकडे पाहत राहिला आणि मग म्हणाला, त्याचे रक्त स्वच्छ करून आणा. त्यानंतर पुन्हा स्वच्छ मुंडके करून आणल्यावर औरंगजेबाने ते काळजीपूर्वक पाहिले आणि ओळखले. औरंगजेबाचे समाधान झाल्यानंतर ते कापलेले शिर त्याचे वडील शहाजहान यांना भेट म्हणून पाठवले. छावा चित्रपटातही दारा शिकोहाचं शिर धडावेगळं करण्याचा उल्लेख आहे. छावा चित्रपटाच्या एका दृश्यात औरंगजेब म्हणतो की मी माझा भाऊ दारा शिकोह याचे शिर कापून माझे वडील शहाजहानांना भेट म्हणून पाठवले होते. इतिहासकार यदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या जीवनावर आधारित पुस्तकातही या संदर्भात संदर्भ आहे. याशिवाय अनेक ब्रिटिश आणि इटालियन इतिहासकारांनी औरंगजेबाशी संबंधित त्याच्या क्रूरतेचा कथा त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिली आहे. औरंगजेबाने दुसरा भाऊ मुराद याला हे विष देऊन ठार केले होते. त्याने जनतेवर अगणित अत्याचार केले. हिंदूंकडून जिजिया कर वसूल केला. हिंदूंवर अनेक प्रकारची बंधनेही लादली. त्याने लाखो हिंदूंना मुसलमान होण्यास भाग पाडले. औरंगजेब हिंदूंचा द्वेष का करत होता त्याबाबत इतिहासकार राम पुनियानी म्हणतात, तो इस्लाम धर्माला मानणारा कट्टर सुन्नी होता. तसेच मौलानांचा त्याच्यावर प्रभाव होता. खुदाने त्याला या कामगिरीसाठी निवडल्याचे तो समजत होता. औरंगजेबाने इस्लामला राज्य धर्म म्हणून घोषित केले होते. त्याने इस्लामिक कायदे आपल्या शासनाचा आधार बनवले होते. जिहादच्या माध्यमातून भारताचे दार उल इस्लाम मध्ये रूपांतर करण्याचे हे त्याचे राजवटीचे उद्दिष्ट होते. त्यासाठी त्यांनी मुस्लिमेतर प्रजेला त्यांच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक अधिकारांपासून वंचित ठेवले. हिंदूंवर आर्थिक भार टाकला. दुसरीकडे मुस्लिम धर्मोपदेशकांना रक्षण दिले. हिंदूंच्या सणांवर बंधने लादली. त्याने प्रत्येक टप्प्यावर जाणीव करून दिली की ते इस्लाम स्वीकारून या समस्यांपासून मुक्त होऊ शकतात. जिझिया भरणाऱ्या व्यक्तीला वसुली अधिकाऱ्याकडे अनवाणी यावे लागत होते.
त्याच्या राज्यातील हिंदू सरदारही या करापासून मुक्त नव्हते. औरंगजेबाचे समकालीन इतिहासकार मनुची यांच्या मते दुर्बल वर्गातील हिंदू जे त्याला कर देऊ शकत नव्हते त्यांना तो इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडत होता. प्रयागमध्ये गंगेत स्नान करण्यासाठी जाणाऱ्यांवर त्याने 6.5 रुपये प्रवासी कर लावला. त्याने मुस्लिम व्यापाऱ्यांची जकात रद्द केली, पण हिंदू व्यापाऱ्यांवर 5% जकात लादली. हिंदू अंधश्रद्धेने दिवाळी साजरी करतात असे सांगत त्याने दिवाळी निमित्त बाजारपेठांमध्ये होणारी रोषणाई करण्यास बंदी घातली. 1695च्या शाही हुकुमाने राजपूत सोडून इतर हिंदूंसाठी हत्ती, घोडा आणि पालखीची स्वारीला बंदी घातली. जजुनाथ सरकार यांच्या पुस्तकानुसार औरंगजेबाच्या आदेशानुसार इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांची हत्तींवरून मिरवणूक काढली जात होती. काही लोकांना रोजगार आणि पगार मिळत असे. नोकरीत प्राधान्य दिले जात होते. जमिनीच्या वादात इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या बाजूने निर्णय दिला जात होता. गुन्हेगारी प्रकरणातही असा निर्णय केला जात होता. औरंगजेबाने हिंदूंची अनेक मंदिरे तोडली. 9 एप्रिल 1969 रोजी त्याने हिंदूंची मंदिरे तोडण्याचे आदेश काढले होते. त्यांचे शासन असलेल्या सर्वांसाठी हे आदेश. त्याने जी मंदिरे तोडली त्यात हिंदूंचे सर्वाधिक श्रद्धास्थान असलेले काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिराचाही समावेश आहे. हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि सणांवर त्याने बंदी आणली होती. या संदर्भात उल्लेख साकी मुस्तेद खानच्या मासिर ए आलमगीर या पुस्तकात आहे. तसेच वाराणसी गझेटियर मधील पान क्रमांक 57 वर त्या संदर्भात आदेश उल्लेख आहे. औरंगजेब जेव्हा दुसऱ्या राजांचे राज्य जिंकत होता तेव्हा सर्वात आधी त्या ठिकाणी असलेले मंदिरे आणि मठ तोडत होता. याबाबतचा उल्लेख इतिहासकार इरफान हबीब यांनी केला आहे. सत्तेसाठी त्याने आपल्या भावांना ठार केले, वडिलांना कैदेत टाकले. त्याचे लक्षण फक्त एकच होते, संपूर्ण भारतावर राज्य करणे. परंतु त्याची ही इच्छा मराठ्यांनी कधीही पूर्ण होऊ दिली नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज त्यानंतर मराठे सरदारांना औरंगजेबाला देशभर राज्य करू दिले नाही. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील इतिहासाचे प्रोफेसर नदीम रिझवी म्हणतात, औरंगजेब हा सर्वात क्रूर शासक होता. ही बाब नाकारता येणार नाही. हिंदूंची मंदिरे तोडणे, जबरदस्तीने धर्म परिवर्तन घडवणे, हिंदूंच्या सणांवर बंदी आणणे, हिंदूंवर जिझिया कर लावणे, शीख धर्मगुरू तेज बहादूर यांची हत्या, छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केल्यानंतर औरंगजेब क्रूर नव्हता असे अबू आझमी म्हणत आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी त्यांना उपचारासाठी उत्तर प्रदेशला बोलावले. या सर्व प्रकाराला काय म्हणावे, नक्की कोण कोणाचे आणि कसले राजकारण आहे हे कळत नाही. यावर तुमचे मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी मराठी. नमस्कार.